श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी हे व्रत आपण कसं करायचं आहे. ज्यांना संतान प्राप्ती करून घ्यायची आहे किंवा आपल्या ज्या मुलं आहेत त्यांची प्रगतीसाठी आपण हे पुत्रदा एकादशी व्रत करू शकतो. पती आणि पत्नी या दोघांनी मिळून विष्णू व लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि मनोभावे उपवास करून त्यांची दिवसभर आराधना करायची आहे. यामुळे आपल्या अनेक संकटे दूर होतात, संतान प्राप्तीचे सुख मिळते. जर आपल्याला मुलं असतील म्हणजे संतान प्राप्ती झालेली असेल तर त्यांच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत केले जाते. या काळामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व असते. श्रावण महिन्यात केली जाणारी ही पुत्रदा एकादशीचं व्रत हे अतिशय पवित्र मानलं जातं आणि पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपले जे इच्छित फळ आहे ते प्राप्त होते. तर पुत्रदा एकादशी यावर्षी 16 ऑगस्टला असणार आहे. एकादशीची स्थिती 15 ऑगस्टला सकाळी 10:26 सुरू होईल, तर 16 ऑगस्टला सकाळी 9:39 संपेल. या एकादशीचे व्रत 16 ऑगस्टला पाळले जाईल. 17 ऑगस्टला सकाळी 5:51 ते 8:05 उपवास आपण सोडायचा आहे. आपण शक्यतो पूर्ण दिवस एकादशीचं व्रत करतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो, तर तो देखील मुहूर्त आपण सांगितला आहे. तर पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय आहे? पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते की एकादशीचे व्रत पाळल्याने घर धनधान्यांनी भरलेले राहते. तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवींचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिष्पती यांना पुत्रप्राप्ती झाली होती, म्हणून या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी असे ठेवण्यात आले आहे. या तिथीला वैष्णव समाजातील लोकही भगवान विष्णूंची पूजा करतात. पाहूयात की या व्रताची पूजा कशी करायची आहे. तर दशमी तिथीपासूनच एकादशीचे व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे. उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे. एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर आपल्या जे देवघर आहे त्याच्यात दिवा लावायचा आहे, व्रताचा संकल्प करायचा आहे आणि पूजेची मांडणी करताना लाल वस्त्र आपण अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या मूर्ती ठेवायच्या असेल. जर आपल्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर ते ठेवले तरी उत्तम. पूजेमध्ये धूप, दिवा, फुलांच्या माळा, अक्षता, नैवेद्य यांसह 16 वस्तू देवाला अर्पण करायचे आहे. पूजेत भगवान विष्णूला तुळस अर्पण अवश्य करायचे आहे. त्यानंतर देवांना पिवळ्या रंगाचा आपल्याला जर शक्य असेल तर नैवेद्य अर्पण करायचं आणि त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. नैवेद्य ठेवला आहे तो सर्वांनी घरात प्राशन करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करायची आहे. मात्र या दिवशी आपण दीपदान देखील करू शकतो, त्याचे देखील आपल्याला पुण्य प्राप्त होते. तर हे दीपदान कसे करायचे आहे? तर एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे. आपण एकादशीला तुळशीला तर दिवा लावतोच, तर पिंपळाच्या झाडाखाली देखील आपण दिवा लावायचा. दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे छोटे दिवे बनवले जातात. त्यात थोडे तेल किंवा तूप टाकायचं. कापसाची वात पेटवायची, ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत दिवा सोडावा. तसेच आपल्या क्षमतेनुसार या दिवशी आपण गरजूंना दान देखील करू शकतो. आपण 1, 5, 7, 9, 11 असे आपल्याला जसे शक्य असेल तेवढ्या प्रमाणात दिवे बनवू शकतो. नदीमध्ये प्रवाहित करू शकतो, वडाच्या झाडाखाली ठेवू शकतो, पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतो आणि आपण तुळशीला अवश्य या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे प्राप्ती आणि संतानांची प्रगती होण्यासाठी किंवा मुलांची आपली प्रगती होण्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य केले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.